नमस्कार, मी शिल्पा गुजर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे LIC काळाची गरज आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री जयंत महाबोले. महाबोले सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार सर, हे LIC मधील सर्वोच्च अशा कॉर्पोरेट क्लबचे सदस्य आहेत. $1 मिलियन राउंड टेबल या जागतिक पातळीवरील संघटनेचे गेली 15 वर्ष ते सदस्य आहेत. सरांना टॉप ऑफ द टेबल या मानाच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आलंय. तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला नक्की फोन करा. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 02266843333. नमस्कार सर, पुन्हा कार्यक्रमात स्वागत. LIC काळाची गरज खूप चांगला विषय आहे, कारण की अनेक लोकांना सध्या LICच्या बाबतीत क्वेरीज आहेत. अनेक लोक LIC काढतातही. मला सुरुवात अशी करायची की LIC ही जी कंपनी आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात प्रेक्षकांना समजेल अशी माहिती सांगा. ओके, ते कसं आहे, LIC ही तशी भारतातली खूप अग्रगण्य आणि जुनी संस्था आहे. बरोबर. 1956 साली डॉक्टर चिंतामणराव देशमुख हे त्या काळाचे अर्थमंत्री, त्यांनी LICची ॲक्च्युअली घटना लिहिली आणि ती लिहिली ते अतिशय नियोजनबद्ध लिहिली गेलेली की ते आजपर्यंत ते LIC अतिशय व्यवस्थितरित्या लोकांना एवढ्या पॉलिसी इन्फोर्स असताना सर्व्हिसिंग देते आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. परंतु त्याच वेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी त्यावेळेस कंडिशन अशी घातली की 5 कोटी रुपये गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी भांडवल म्हणून LICला दिले. ओके. आणि ते भांडवल देताना असं ठरलं की जेव्हा केव्हा LICला जे प्रॉफिट सुरू होतील त्या प्रॉफिटमध्ये 5% रक्कम ही त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यायची. ओके. तुम्हाला मी आता पूर्ण 1956 पासून ते आत्तापर्यंत सांगत नाही, परंतु मागच्या वर्षी LICनी ते 5% प्रॉफिट म्हणून जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला दिले ती रक्कम आहे 1376 कोटी. अरे बापरे. ही ती फक्त 5% आहे आणि उर्वरित रक्कम आहे ती सगळी पॉलिसी होल्डर्सला बोनसच्या रूपात देण्यात आलेली आहे आणि ती रक्कम जवळपास अंदाजे 26,000 कोटी रुपये आहे. आणि जगामध्ये 4 असे देश आहेत की ज्यांची लोकसंख्या ही LICच्या आत्ता असणाऱ्या इन्फोर्स पॉलिसीपेक्षा जास्त आहे. असे देश फक्त एवढेच आहेत. 34 कोट इन्फोर्स पॉलिसी आज LICकडे आहेत. बापरे. तर अशी ही अग्रगण्य अशी मोठी संस्था आहे आणि नक्कीच खूप जुनी आहे. बरीच वर्षांपासून आपण तिचं नाव ऐकतोय. बरं, तुम्ही पण सर एक LIC प्रतिनिधी म्हणून कामाला जशी सुरुवात केली, आतापर्यंतचा तुमचा प्रवास हा नेमका कसा राहिलाय? मी 1994 साली या व्यवसायामध्ये आलो. ओके. या व्यवसायामध्ये येताना कसं असतं की अगदी लहानपणापासून तुम्हाला कोणी असा आशीर्वाद देत नाही की तू मोठा झालास की LICचा एजंट हो म्हणून. परंतु बऱ्याच वेळा अपघाती ॲक्सिडेंटली माणूस या व्यवसायामध्ये येतो, काहीतरी ॲडिशनल एखादं काम करायचं म्हणून. असाच मी पण थोडंसं नोकरी करत असताना एक ॲडिशनल काम करायचं म्हणून या व्यवसायामध्ये आलो. ते काम करत असताना तुम्हाला कोण मार्गदर्शक भेटतं याच्यावरती खूप महत्त्वाचे चालतो हा विषय. तर मला मार्गदर्शक म्हणून माझे डेव्हलपमेंट ऑफिसर त्यावेळेस मिलिंद माने हे माझे डेव्हलपमेंट ऑफिसर मला त्यावेळेस मिळाले. त्यांनी अतिशय योग्य दिशा दिली, शिकवण दिली, नॉलेज दिलं आणि या कामाचा त्यांनी त्याच वेळेस सांगितलं की या इन्शुरन्सचं फील्ड खूप मोठं आहे, करिअर होईल, तर तुम्ही फुल टाईम याच्यामध्ये काम करा. आणि तेव्हापासून आजपर्यंत माझ्या कामाचा मी आलेख हा कायम चढता ठेवलेला आहे. आणि माझं स्वतःचं आज ऑफिस आहे, स्टाफ आहे माझ्याकडे. मी वेगवेगळ्या स्तरावरती चांगली कामगिरी झालेली आहे आणि उत्तम प्रकारे लोकांना सेवा देत, उत्तम प्रकारे क्लायंट आज माझे सगळे सॅटिस्फाईड आहेत. त्याचबरोबर मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अतिशय चांगल्या पद्धतीने या व्यवसायामुळे करत आलेलो आहे. म्हणजे तुम्ही ठरवलं नव्हतं की तुम्हाला LIC एजंट किंवा LIC म्हणून तुम्हाला तुमची कामगिरी न्यायची आहे पुढे? अचानक असं घडलं? हां, म्हणजे असं लहानपणाशी कॉलेज किंवा इकडे तिकडे असताना नॉर्मली असं कोणी म्हणत नाही की आता चला मी कॉलेज झाली की आता मी LICचा एजंट होईन, कोणता डॉक्टर होईल, मी इंजिनियर होईल, वकील होईल, हे होईल, IT इंजिनियर. परंतु इन्शुरन्स एजंट होईल हे 1994 साली तर फार वेगळी गोष्ट होती त्यावेळेस. परंतु आज मला त्या गोष्टीचं पूर्ण समाधान वाटतं की मी जे काही निर्णय त्यावेळेस घेतले ते योग्य झाले. नक्कीच, अगदी योग्य झालेले आहेत. मला खरं तर आता आपली झाली LIC बद्दल नेमकं काय लोकांनाही बरंच माहिती होतं, पण तुम्ही जी 1956 पासूनची जी हिस्ट्री सांगितली ती खरंच एवढी हिस्ट्री मलाही माहिती नव्हती. मला वाटतं प्रेक्षकांसाठी ही वेगळी एक माहिती त्यांना उपलब्ध झाली आहे. मला वाटतं लोकांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत LICच्या बाबतीत. अनेक लोकांकडे LICच्या पॉलिसीज पण आहेत, बऱ्याच वर्षांपासून ते प्रीमियम भरत असतात. पण जनरली असा एक समज आहे की LICचा जो फायदा आहे तो मृत्यू झाल्यानंतर मिळतो, म्हणजे आपण हयात असताना त्याचा तितकासा फायदा होत नाही. तर असं काही आहे का? याच्याबद्दल काय सांगा? ॲक्च्युली असा समज आहे. ॲक्च्युली खरं तर ही फॅक्ट आपण अशी टाळू शकत नाही. मृत्यू हा अशी गोष्ट आहे ना की जी अटळ आहे आणि ती कधी कुणाच्या आयुष्यात येईल सांगता येत नाही. न आवडणारी वस्तू आहे, कुणाला आवडतं मृत्यू, परंतु ती अटळ आहे, नक्की मान्य केलं पाहिजे. तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. आज पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली, कलकत्ता हे जे काही मेगा सिटीज आहेत जिथे IT चं खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतो,
तर इथे एक सर्वे केला होता, एका इन्शुरन्स कंपनीनेच केला होता. लाईफ इन्शुरन्सबद्दल, लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसीज जास्ती करून का ही लोकं घेतात. तर त्यामध्ये त्यांनी एक 70% पेक्षा जास्त लोकांचं एक मत आलं की या पॉलिसी घेण्यामागे इन केस काही दुर्दैवानी घटना घडली तर माझ्या घरात पैसे मिळतील, तो एक भाग झाला. परंतु फ्युचरमध्ये पेन्शनसाठी मला खूप याचा उपयोग होईल म्हणून LICची पॉलिसी किंवा इन्शुरन्सची पॉलिसी घेण्यामागे लोकांचा कल खूप मोठ्या प्रमाणात आहे. 70% जास्त मुलांनी, ITच्या मुलांनी हा कल दिलेला आहे. ओके. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की आपण की फक्त मृत्यू हा त्यातला एक भाग आहे. म्हणजे रिटायरमेंट नंतर आपल्याकडे जेव्हा आपण कोणत्याही जॉबला नसतो तेव्हा आपल्याला एक फायदा मिळावा, म्हणजे आपलं अर्थकारण सुरू राहावं याच्यासाठी. अर्थकारण सुरू राहावं आपलं. नक्कीच. मला एक आणखी याला जोडून प्रश्न विचारायचा की LIC का काढावी, हा एक सिंपल प्रश्न आहे. कारण की बरेच आई बाबा सांगत असतात की LIC काढ रे, अरे मग ते एक थोडं सिक्युरिटी म्हणून आपण बघू त्याच्याकडे, पण जनरली का काढली जावी? सिक्युरिटी म्हणून एक भाग आहे. आज तुमचे आई बाबा असतात, तुमच्या आईबांना वाटत असं की आपल्या मुलाचं पण भविष्य तेवढंच उज्ज्वल व्हावं, चांगलं व्हावं, आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बचतीची सवय लागावी. म्हणून तुमचे आई बाबा किंवा सगळ्यांचेच आई बाबा म्हणत असतात की बाबा रे तू कुठेतरी पैसे गुंतव. आणि इन्शुरन्समध्ये म्हणजे LICमध्ये पैसे गुंतवण्यामागे एकच उद्देश असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला असं नाही का एक 6 महिन्यानंतर वाटलं की आता बंद करू, माझे पैसे काढून घेऊ आपण, लिक्विडिटी एवढी सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे ती बचत ही तुमची जे काही ठरवलेली वेळ आहे, जे काही त्याची टर्म आहे, तोपर्यंत ती कंटिन्यू राहते. आणि तेच तुमच्या सगळ्यांच्या आईवडिलांना हवं असतं की हे मुलाचे पैसे माझ्या लॉंग टर्म पर्यंत वाचावे. जी जनरेशन आहे ती पैसे उधळण्याच्या मागे, छोटा टर्म त्यांना असं वाटतं की लगेच पैसे मिळाले मला, बरोबर असं आहे. त्यामुळे जे सांगतात आपल्याला, जे काही आपले घरातले जे काही ज्येष्ठ लोक सांगतात ते योग्य आहे अगदी. नक्कीच. मला LICच्या पॉलिसीज बऱ्याचशा आहेत, वेगवेगळ्या त्यांचे फॉर्म्स आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल? वेगवेगळे फॉर्म्स, कारण लहान मुलांच्या पॉलिसी असतात, काही फिमेल कॅटेगरीच्या स्पेशल पॉलिसी असतात, किंवा काही स्पेशल चाइल्डच्या काही पॉलिसी असतात, पेन्शन प्लॅन्स आहेत, आणि बाकी नॉर्मल कंपनीकरता काही आमच्याकडे प्लॅन्स आहेत. तर ह्या प्रत्येक कंपनीचे फॉर्म्स किंवा इंडिव्हिज्युअल पॉलिसी, प्रत्येकाचे फॉर्म्स तुम्हाला वेगवेगळे असतात. त्यामुळे अनेक प्रकारचे फॉर्म आहेत. खूप टेक्निकल इश्यू असतो ज्यामध्ये प्रत्येक वेळेस काही चेंजेस करावे लागतात पॉलिसीजमध्ये, त्याचे फॉर्म्स वेगळे असतात. क्लेम आला त्याचे फॉर्म वेगळे असतात. त्यामुळे व्हरायटीज ऑफ आमच्याकडे फॉर्म आहेत. काही पॉलिसी घेताना लागणारे फॉर्म असतात ते महत्त्वाचे आहेत, पण बाकीचे वेळोवेळी जसे जसे त्या व्यक्तीला लागेल तसे तो फॉर्मही वापरतो. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय, कार्यक्रमाचा पहिला फोन पुण्यावरनं येतोय, धीरज पवार यांचा. धीरज, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, धीरज पवार पुण्याहून बोलतोय. LIC टर्म प्लॅन कम्पेअर विथ अदर टर्म प्लॅन्स, त्यांची प्रीमियम जास्त का आहे? ओके. नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण LIC काळाची गरज या विषयावरती बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत महाबोले सर. महाबोले सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला धीरज पवार पुण्यावरनं यांनी एक प्रश्न विचारला होता की टर्म इन्शुरन्सचे जे आहेत त्याचे LICचे प्रीमियम्स जास्त आहेत इतर कंपनीच्या तुलनेत, त्याचं उत्तर काय आहे? कसं आहे माहिती का की आता पूर्वी 1 जानेवारी 2014च्या आधी जर का तुम्ही पाहाल तर LICचे प्रीमियम्स हे टर्म इन्शुरन्सचे जास्ती होतेच. ओके. त्याला काही कारण पण होते. पूर्वीपासून LIC आज एवढ्या पॉलिसी होल्डर्सला सर्व्हिस देते आहे, प्लॅन्स लॉन्च केलेले आहेत, आणि टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा आमचा कम्पॅरेटिव्हली जास्त आहे, कारण तेवढ्या इन्कम पण तेवढ्या पॉलिसीज पण जास्त होतात LICच्या. ओके. 1 जानेवारी 2014 नंतर खूप बदल करण्यात आले त्यामध्ये. आत्ता जो टर्म इन्शुरन्स चालू आहे त्याचा प्रीमियम पण कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम कम्पॅरेटिव्हली खूप कमी होता. ओके. ऑफलाईनपेक्षा. तर आत्ता जो ऑनलाईनचा प्रीमियम LICचा आणि ऑनलाईनचा प्रीमियम प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीचा हा ॲट पार आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त प्रीमियम कमी आहे हा क्रायटेरिया लावू नये. याच्यामध्ये तुम्ही विचाराल तर शेवटी इन्शुरन्स म्हणजे काय, तर आपण मगाशी बोललो की मृत्यू हा आहे का, तर डेथ क्लेम. तर आमच्याकडे LICचा क्लेम रेशो जर का पाहिलात तर जवळपास 98.9% क्लेम सेटलमेंट रेशो आहे. ओके. आता बाकी कंपन्यांबद्दल आपण आता इथं नको बोलायला, परंतु 98.9% क्लेम रेशो आज क्लेम पेड रेशो आहे. ह्याच्यावरून लक्षात येईल की तुम्हाला जरी तो महाग असेल
तरी भारतभरात Benefits सर्वात पण जास्त तसेच आहेत. टर्म इन्शुरन्स विकला जातो LICचा. नक्कीच आपल्याला आणखी एक फोन येतोय नाशिकवरनं रवींद्र कुडाळकर यांचा. रवींद्र, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार जयंत महाबोलेजी सर. आपण खूपच छान मार्गदर्शन करत आहात आणि तुमचं संवाद कौशल्य वाखाणण्याजोगे आहे, प्रश्नच नाही. माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला. पहिला प्रश्न असा आहे जयंतजी की एक यशस्वी LIC एजंट म्हणून तुम्ही स्वतःमध्ये विपणन कौशल्य, मार्केटिंग स्किल्स हे कसे विकसित केले आणि आपल्यामध्ये जे निगेटिव्ह पॉईंट असतात त्याची स्किल्स तुम्ही कसे वृद्धिंगत केली की ज्यायोगे तुम्ही एक यशस्वी LIC एजंट झालेला आहात. आणि दुसरा प्रश्न असा आहे की कॉम्पिटिशन खूप आहे, कुठलाही बिझनेस असो, मग तो विम्याचा का असे ना, त्यामध्ये खाजगी कंपन्या सुद्धा प्रवेश करत आहेत आणि वाढती स्पर्धा आहे. तर यामध्ये तुम्ही कसे यशस्वी झालात आणि इतरांनी कसं यशस्वी व्हावं? धन्यवाद. कसं आहे माहिती का, काय यांचं नाव विसरलो मी. रवींद्र कुडाळकर. रवींद्र साहेब, कसं आहे की मी हा व्यवसाय सुरू करताना किंवा या व्यवसायातल्या प्रत्येक इन्शुरन्स एजंटने एक लक्षात ठेवा, सातत्य, चिकाटी, या 2 गोष्टी आणि कष्ट, या 2-3 गोष्टी जर का तुम्ही व्यवस्थितरित्या सांभाळल्या आणि रोजच्या रोज योग्य पद्धतीने काम जर का या इन्शुरन्सचं करत गेला तुम्ही, मान्य आहे मला की या व्यवसायामध्ये तुम्हाला रोज फ्रस्ट्रेशन, त्रास, कंटाळा हा कुठल्या व्यवसायामध्ये नाही, सगळ्या व्यवसायामध्ये आहे हा, परंतु या व्यवसायामध्ये जास्त आहे. फक्त या एका 2-3 गोष्टीवरती तुम्ही जरा थोडीशी जर का कुरघोडी केलीत आणि रेग्युलररित्या चांगल्या ठिकाणी तुम्ही जरा ट्रेनिंग घ्या, तुम्हाला काही मोटिवेशनल ट्रेनिंग असतात, काही नॉलेज असतं, ते तुम्ही रेग्युलर बेसवरती घेत गेलात ना, तर या व्यवसायासारखा कोणताही व्यवसाय मला नाही वाटत या पूर्ण जगात असेल. कारण इन्शुरन्स ही जगभरामध्ये इन्शुरन्स एजंट हा खूपच फेमस आहे, तो त्याच्या कामामुळे आणि त्याच्या एका तो विश्वासार्हतेमुळे. तर योग्य कष्ट, चिकाटी आणि नीट छान नॉलेज घेऊन मार्केटमध्ये काम करा. भरपूर काम आहे आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त, आता इथं वेळ कमी आहे, परंतु तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जास्ती माहिती असेल तर तुम्ही मला पर्सनली कधीतरी येऊन भेटा किंवा फोन करा. नक्कीच त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळालेलं. मला एक प्रश्न पडलाय की कोणत्या वयापासून एकूणच पॉलिसी आपण घेऊ शकतो, म्हणजे त्याच्यासाठी काही बंधनं आहेत का? न्यू बॉर्न बेबीपासून आम्ही पॉलिसी देतो. ओके. अगदी 3 महिन्याचं बाळ असेल तरी आम्ही त्याला इन्शुरन्स पॉलिसी देतो. ओके. परंतु तुमचा असा प्रश्न आहे की योग्य वय काय? योग्य वय असं आहे की आता जसं तुम्ही मगाशी विचारलं की आई बाबा म्हणतात की पॉलिसी घे, तर शक्यतो असं आहे की थोडंसं तुमचं अर्निंग सुरू झालं, नोकरी लागली, 4 पैसे कमाई सुरू झाली की त्या व्यक्तीनी एक तरी त्याची विमा पॉलिसी इन्शुरन्सची LICची घ्यावी असं माझं स्वतःचं मत आहे. ओके. कारण काय होतं की तुमचे जर का अगदी 500-1000 रुपये 2000 रुपये जरी महिन्याला तुमच्या पगारातून तुमच्या बँकेतून जर का कटिंग सुरू झाले तर ते आलेच नाहीत तर ते तुमचे वाचत जातात. बरोबर. त्याच्यानंतर पुढे वाढवत ते पॉलिसी तुम्ही कितीही घेऊ शकता मग, कारण त्याला काही लिमिट नाही आहे. ओके. तुम्ही आज एक 25-30 वर्षाच्या व्यक्तीने एक पॉलिसी घेतली, कालांतराने तुम्ही तुमचं इन्कम वाढेल, बिझनेस असेल तर बिझनेस वाढेल, पगार असेल तर पगार वाढेल, तर तुम्ही तो नंतर वाढवा. परंतु म्हणजे असं काही नाही एका वेळेस एकच पॉलिसी घ्यायची, 2 असे काही नाही. असं काही नाही. एका वेळेस तुम्ही एकापेक्षा जास्त पॉलिसी सुद्धा घेऊ शकता. ओके. आणि वय म्हणाला तर योग्य वयामध्ये, तरुण वयामध्ये इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर ती तुम्हाला स्वस्त पडते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची तब्येत चांगली असते, तुमचं आरोग्य चांगलं असतं आणि ती तुम्हाला फायदेशीर ठरते. नक्कीच आपल्याला आणखी एक फोन येतो डोंबिवलीवरनं अर्जुन यांचा. अर्जुन, आपला प्रश्न विचारा. हा, मी अर्जुन पाले बोलतोय डोंबिवलीवरनं. बोला. अर्जुन, माझा प्रश्न प्रश्न विचारा. असा आहे की मला असं विचारायचं आहे की मला एक टर्म प्लॅन घ्यायचा आहे आणि एक जीवन सरळ आणि जीवन आनंद 2 पॉलिसी माझ्या ऑलरेडी आहेत. ओके. आणि माझ्या हेल्थ पॉलिसी बद्दल काही माहिती मिळेल का थोडीशी? ओके. तुम्हाला आता एक टर्म इन्शुरन्स तुम्ही घ्यायचा म्हणतात ते. टर्म इन्शुरन्स घ्यायला तुम्हाला आता ऑप्शन आहेत. LICकडे अनमोल जीवन आणि अमूल्य जीवन असे 2 टर्म इन्शुरन्सचे प्लॅन्स आहेत. त्याचबरोबर आता LICने टर्म पण लॉन्च केलेला आहे. तुम्हाला ऑनलाईन टर्म इन्शुरन्स पण घेता येईल. अशा 3 गोष्टी तुमच्याकडे आता अवेलेबल आहेत. तिन्हीपैकी कुठेही तुम्ही जा. आज तुम्हाला डोंबिवलीमध्ये किंवा मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्स एजंट्स कोणीही तुम्हाला योग्यरित्या माहिती पण देईल. LICच्या ब्रँचमध्ये माहिती मिळेल. त्यामुळे टर्म इन्शुरन्स तुम्ही घ्या. आरोग्य विमा तुम्ही आता मला विचारलं तर आरोग्य विमासाठी पण आमच्याकडे काही जीवन आरोग्य म्हणून आमच्याकडे पॉलिसी आहे, तीसुद्धा तुम्ही घ्यायला हरकत नाही. त्याचे बाकी डिटेल्स कसे घ्यायचे, काय घ्यायचे, तुमचं आता ते वयाप्रमाणे त्याचा प्रीमियम किती येईल, त्यामध्ये तुमच्या काही आता आरोग्याच्या काही अडचणी आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी बघून मेडिकल चेकअप करून ती पॉलिसी तुम्हाला मिळून जाईल.
नक्कीच LIC बद्दल आणखी सरांकडनं माहिती जाणून घ्यायची आहे. माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, तुमच्याही मनात नक्कीच असतील. 02266843333 हा आमचा नंबर आहे. तुमच्या शंका नक्की विचारा. पण आता वेळ झाली आहे आणखी एका छोट्याशा विश्रांतीची. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण LIC या विषयावरती बोलतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत जयंत महाबोले सर. जनरली वारसदाराबद्दल मला विचारायचं होतं की आपण एकदा फॉर्म भरतो सुरुवातीला, त्याच्यामध्ये आपण वारसदार ठेवतो, पण इन केस जर काही कारणास्तव वारसदार बदलायचा असेल तर बदलता येतो का? आणि एकापेक्षा आणखी 2 किंवा 3 व्यक्तींना वारसदार ठेवता येतं का? हो, वारसदार बदलता येतो तुम्हाला. आज मी पॉलिसी काढताना जर का मी आज समजा माझी आई वारसदार म्हणून ठेवली आणि मला लग्नानंतर वाटलं की आता आईच्या ऐवजी मला बायकोला नॉमिनेशन करायचं आहे वारसदार, तर मला बदलता येतो. त्याच्यानंतर मला वाटलं की माझ्या मुलीला नॉमिनेशन ठेवायचं आहे, तर कितीही वेळा तुम्हाला वारसदार बदलता येतो. एकापेक्षा 2 तुम्ही वारसदार ठेवू शकतात. त्यांना पर्सेंटेज वाईज किती क्लेम मिळतात तेही प्रोव्हिजन आहे. आणि हे वारसदार बदलण्याकरता LIC तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावत नाही. ओके, म्हणजे ही तर माहितीच नव्हती. म्हणजे ओके. आणि वारसदाराचा जो हक्क आहे त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला डिटेल मध्ये वारसदाराचा हक्क म्हणजे कसं की आता इन केस ऑफ डेथ क्लेम करणारा हा वारसदारच असतो. आता हक्क जर म्हणाला तर काही ठिकाणी काय होतं की खूप लायबिलिटीज असतात एखाद्याच्या वरती, आणि एखादा व्यावसायिक आहे त्याच्या खूप अटॅचमेंट्स आहेत सगळ्या घरावरती किंवा गाडी किंवा ऑफिस. तर त्याचा दुर्दैवाने जर का काही त्याला काही झालं तर आमच्याकडे एक स्पेशल ॲक्ट आहे ज्याला आम्ही MWP म्हणतो, मॅरेज वुमेन प्रॉपर्टी ॲक्ट. ओके. त्याच्यामध्ये असं आहे की काहीही झालं, अटॅचमेंट किती असेल त्या पॉलिसीवरती अटॅचमेंट येत नाही. ती पॉलिसीची क्लेमची अमाऊंट ही त्या वाईफलाच मिळते, त्याच्या पत्नीसच मिळते. ओके. नुसती क्लेम नाही. समजा जर का मी MWPच्या अंडरखाली माझी पॉलिसी घेतली, त्याची मॅच्युरिटी सुद्धा माझी बायकोच घेऊ शकते. मी फक्त पाहत राहायचं आणि तिने ते पैसे घ्यायचे. ओके. म्हणजे मी असून सुद्धा तीच पैसे घेऊ शकते, असं ते MWP ॲक्ट आहे. क्या बात. बापरे. आपल्याला एक फोन येतोय, फोन घेऊया. डोंबिवलीवरनं शोभना यांचा. शोभना, आपला प्रश्न विचारा. हॅलो, हां, नमस्कार. बोलू का? हा बोला शोभना, आपला प्रश्न विचारा. माझा शोभना ताई, टीव्हीचा आवाज थोडा कमी करा आणि मग प्रश्न आवाज विचारा. कमी करा. हॅलो, बोला बोला. मी ना माझ्या नातीसाठी 1 वर्षाची ती आता होणार आहे. टीव्हीचा आवाज बंद केलाय. मी माझ्या नातीसाठी एक खास रक्कम ठेवायला बघते आणि तिला 16व्या किंवा 20व्या वर्षी मिळेल असं पाहिजे. तर काय बेनिफिट आणि काय आहे म्हणजे त्याच्यात? मी समजा एक 50,000 ठेवले तर तिला 16व्या वर्षी किंवा 20व्या वर्षी किती मिळेल? वाह, चांगला प्रश्न आहे. कसं आहे, आता तुमची नाताचा आज 1च वर्षाची आहे. सद्यस्थितीमध्ये आता आमच्याकडे एक प्लॅन आहे की ज्याच्यामध्ये वन टाइम रक्कम तुम्ही ठेवू शकता. हे 50,000 रुपये त्यांनी आज जर का त्यांच्या नातीच्या नावाने ठेवले तर आजी ज्या आहेत त्या फॉर्मवरती सही करतील. नातीच्या नावाने 50,000 रुपये ठेवून टाकले, ती नात जेव्हा 18 वर्षाची होईल त्याच्यानंतरच तिला ते पैसे मिळू शकतात. ओके. आता त्याच्यावरती जमा होणारा बोनस, हा बोनस कॅल्क्युलेट करून